नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यात खरीप पिकांची काढणी झाल्यावर रब्बीची पेरणी केली जाईल. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झालंय. काही भागांमध्ये रब्बीच्या पिकांसाठी जमिनीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. मशागतीमध्ये नांगरणीसोबतच पाण्याचा निचरा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ट्रॅक्टर चलित अवजारं आणि यंत्रांचा वापर करून शेतकरी कमी वेळात उत्तम प्रकारे जमिनीची नांगरणी करू शकतात. परंतु कोणते यंत्र कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी वापरले जातात आणि त्याची किंमत काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया ट्रॅक्टर चलित हायड्रॉलिक पलटी नांगर. हलक्या, मध्यम व भारी जमिनीच्या नांगरणीसाठी हा नांगर उपयुक्त आहे. जमिनीतील वरचा थर उलटवण्यासाठी तसंच गवत, तण आणि पिकांचे अवशेष जमिनीत मिसळण्यासाठी या नांगराचा उपयोग होतो. या नांगराच्या मदतीने जमिनीतील हवा आणि ओलावा टिकून राहतो. 40 ते 45 अश्वशक्तीच्या म्हणजेच हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरने हे नांगर चालवता येतं. एकंदर याच्या मदतीने जमिनीची नांगरणी प्रभावीरित्या करता येते आणि नांगराची किंमत साधारणपणे 30,000 रुपयांपासून 1 लाखांपेक्षा अधिक असते. दुसरा आहे ट्रॅक्टर चलित पॉवर हॅरो. हे यंत्र 45 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येतं. जमिनीची पेरणीपूर्वी मशागत करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्राची पाती बोरॉन स्टीलने बनवल्यामुळे कठीण आणि भारी जमिनीसाठी त्याचा उपयोग होतो. रोटावेटरनी जमीन दाबली जाते, पण या यंत्राची पाती गोलाकार पद्धतीने फिरत असल्यामुळे जमीन दाबली जात नाही. त्याच्या मदतीने पेरणीपूर्वी जमीन भुसभुशीत आणि सपाट होते. पिकासाठी बारीक आणि सुसंगत भुकटीदार पेरणीचे बेड तयार करण्यासाठी याचा वापर होतो. या हॅरोची किंमत 1.4 लाखापासून सुरू होते व मॉडेल कंपनीनुसार ती बदलते. तिसरा आहे ट्रॅक्टर चलित फुले मोल नांगर. याला इंग्रजीत सब सॉइलर असं म्हणतात. शारपड आणि पाणथळ जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा आणि क्षारांचा निचरा करण्यासाठी या अवजाराचा वापर होतो. हे यंत्र जमिनीखालील कठीण थर फोडून चांगला निचरा करतो. 75 अश्वशक्तीच्या म्हणजेच हॉर्स पॉवरने ट्रॅक्टर हे चालवता येतं. मोल नांगरद्वारे 2 मोलमध्ये 4 मीटर अंतर ठेवल्यास एका दिवसात 2.50 हेक्टर क्षेत्रावर मोल निचरा पद्धत तयार करता येते. या नांगराची किंमत 28,000पासून ते 3 लाखांपर्यंत असून ती कंपनी आणि मॉडेलनुसार बदलते. चौथं आहे ट्रॅक्टर चलित व्हायब्रेटिंग सब सॉइलर. हे यंत्र क्षारपड आणि जमिनीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपयुक्त आहे. साधारणतः 45 ते 50 अश्वशक्तीच्या म्हणजेच हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरने चालवता येतं. जमिनीतील कडक थर मोडण्यासाठी, जमिनीत पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी तसंच मुळांना खोलवर वाढवण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. यामुळे खोलवर हवा आणि पाणी मुरतं, त्यामुळे पिकांना चांगलं पोषण मिळतं. याच्या वापराने सिंचनाचा खर्च कमी होतो, कारण पाणी जमिनीत जास्त टिकतं. हे यंत्र जमिनीमध्ये 12 ते 30 इंच खोलपर्यंत काम करतं. सहजपणे खोली नियंत्रित करता येते. बाजारात 12,000पासून 3 लाखापर्यंतचे हे यंत्र उपलब्ध आहे. पाचवं आहे ट्रॅक्टर चलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारं अवजार. हे अवजार 35 अश्वशक्तीच्या म्हणजेच हॉर्स पॉवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालवता येतं. सरासरीपेक्षाही खूप कमी पाऊस होणाऱ्या भागात मध्यम काळ्या जमिनीत पावसाचं पाणी मुरण्यासाठी 6x3 मीटर आकाराचे बंदिस्त वाफे तयार करता येतात. या यंत्रामुळे रब्बी ज्वारीसाठी जमिनीत पावसाचं पाणी मुरवण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करता येतात. या अवजाराच्या मदतीने एक दिवसात 4 ते 4.5 हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात. या यंत्राची किंमत 16,000पासून सुरू होते. ही आहेत महत्त्वाची 5 यंत्र. परंतु मशागतीसाठी आणखीही भरपूर यंत्र आहेत. रब्बी हंगामासाठी तुम्ही कोणतं यंत्र वापरणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका.